ज्या शेतकरी बांधवांनी खरीपमध्ये कापसाचं नियोजन केलं किंवा सोयाबीनचं नियोजन केलं, द्विदल पिकानंतर जर मक्याचं तुम्ही नियोजन करत असाल तर खूप चांगलं होईल. पण जर तुम्ही कापसासारखं पीक घेतलं असेल तर हे खादाड पीक आहे. आपल्याला त्या ठिकाणी थोडंफार सेंद्रिय कर्ब असणं गरजेचं आहे. एका ट्रॉली जरी शेणखत आपल्याकडे उपलब्ध असेल तर ते तुम्ही तिथे टाकू शकता. सेंद्रिय खत उपलब्ध असेल ते तुम्ही टाकू शकता. मक्याची जमीन मध्यम भारी मक्यासाठी आपल्याला जमीन पाहिजे. फक्त एकदम मुरमाड जमीन, एकदम ज्याला आपण खडकाळ जमीन म्हणतो किंवा अतिशय पटकन वापसा येणारी जी जमीन आहे ती तुम्ही निवडू नका. पटकन वापसा येणारी जमीन मक्याला शक्यतो नको. एवढं एक फक्त महत्त्वाचं लक्षात ठेवा. जिथे थोडासा ओलावा टिकून राहील, मक्याच्या ताट्याला शॅडो रूट्स खूप आहेत, तंतुमुळं खूप आहेत आणि जसंही आवरचा भाग सुकतो तर शॅडो रूट्स त्या ठिकाणी तंतुमुळं जे आहेत त्याचं जे जाळं आहे ते पूर्णपणे कोलॅप्स होतं, जळून जातं आणि परिणामी त्या ठिकाणी मका कस काढणारं पीक आहे आणि त्या ठिकाणी जर रूटच ॲक्टिव्ह नसेल तर त्याला न्यूट्रिएंट घेता येत नाही आणि आपल्याला मग छोटी कणसं, बारीक कणसं, अर्धी भरलेली कणसं त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. मध्यम भारी जमीन निवड करायची. जास्त चुनखडीयुक्त रेताड जमीन नाही पाहिजे. ज्या जमिनीमध्ये वापसा खूप पटकन येतो ती जमीन आपल्याला नाही पाहिजे. थोडीशी पाणी धरून ठेवणारी जमीन पाहिजे किंवा मॉइश्चर टिकून ठेवणारी जमीन पाहिजे. 4 ते 5 टन शेणखत टाकता आलं तर फार उत्तम. खादाड पीक आहे आणि जर तुम्ही कापसासारख्या पिकाला शेणखत दिलं असेल आणि कापसामध्ये फार काही उत्पन्न आलं नसेल तर मग शेणखत टाकण्याची आवश्यकता नाही. खरीपमध्ये शेणखत टाकलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला गरज नाही.